वातोली हां हां ही वातोली म्हणजे मासा ना वरती जो अंडी घालण्यासाठी मासा तयार झालेला असतो तो इथून वरती प्रोसेस असते त्यांची जायची. अंकुश आहे पुढे, काय मेहनत असते ती बघा. मोठे मोठे दगडे वेगळे असे उचलले जातात. नदीचा बांधण आहे ॲक्च्युली. हा बघा टोका कसा आहे मस्त छान असा, ह्याच्यामध्ये मासे भेटतात असे. नंतर मासे काढण्याची मजा ती वेगळी असते. व्हिडिओ तुम्हाला भेटतील बघायला. टाळे वेळ चेपलेले आहेत, प्लॅस्टिक बिस्टिक छान असा चेपलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी संदेश, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी जून महिना चालू झालेला आहे आणि जूनची तारीख आहे आज 7 तारीख. तर आज आपण ना नदीवरती किंवा पर्यावरती ते माशांचं बांधण कसं बांधलं जातं ते तो मला आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवता येणार आहे. पाठी आब्या पण आहे आणि चला जाऊया मंडळी आता नदीवरती. तर नदीवरती प्रोसेस चालू आहे ती बांधण बांधण्याची, कसं पारंपरिक पद्धतीने बांधण बांधलं जातं ते बघूया आपण आता. चला. आणि आता थोडं थोडं कुठेतरी पाऊस चालू आहे असं. ह्या टायमाला ऊन गावाकडे कडक आहे ऊन, असं नको नकोसं वाटतं. पण संध्याकाळचा थोडा पाऊस पडतो, शिताडतो आणि पुन्हा जातो तो. रात्री पाऊस पडतो. हां सापडी आणि तिकडे आपल्याला ते बांधण्यासाठी लागणारे म्हणजे टाळे सापडी. रत्नाकर होता पुढे, हुकमी एक आमचा मासे पकडण्यात. दे कशासाठी आहे? हा कशासाठी? सप्री करायला. सप्री. हां सप्री म्हणजे काय म्हणते माहिती आहे? सप्री म्हणजे ती आपण म्हणजे बसण्यासाठी पावसाळ्यात त्याचं संगोपन आपलं होण्यासाठी छान असं भिजू नये म्हणून ती सप्री आपण बनवतो. पुढे दाखवतो तुम्हाला सप्री म्हणजे काय. हे बघा मस्तपैकी आम्ही चाललो आहे बांबू घेऊन जंगलामधून. खालती नदी आहे आमची, खालती नदी बघा. सप्री बनवली ही सप्री आमची, म्हणजे एक प्रकारचे खोपटा. काय बोलतात त्याला? सप्री म्हणजे काय? हां सप्रीच बोलतात कोकणात, आमच्याकडे सप्रीच बोलतात. ही ताडपत्री त्याच्यावर टाकायची. ही बघा छान अशी सप्री. थंडी मेंडी लागल्याच्या नंतर ना ती आम्ही इथं शेकोटी पेटवत असतो अशी बघा. लाकडं बिकडं आत्ताची सोय आहे सर्व अशी. एक 7-8 दिवसामध्ये पावसाला आगमन होणारच आहे आणि नदीमध्ये पाण्याचा टाक नाही खायचा. खाली बांधण चालू आहे प्रोसेस. तर जाऊया आपण म्हणजे नदीकडे म्हणजे बांधणाकडे जाऊया. चला ठीक आहे. आपली झोपडी बघितली तुम्ही, आता आपला आता बांधण बघूया आपण. बांधण्याचे व्हिडिओ आवर्जून पहा मंडळी, आपल्या चॅनलवरती ते येणारच आहेत. चला बांधण बघूया. आपला खालती संतोष का कोणतरी आहे बांधण पकडण्या म्हणजे बांधण काहीतरी करतोय, तो बांधण्याचं काम करतोय. जरा वाट अडचणीची आहे छान अशी. इथूनच आम्ही मासे घेऊन येत असतोय बघा. इथूनच असे मासे या रस्त्याने घेऊन म्हणजे ह्या वाट्याने घेऊत असतो बघा. मेहनतीचं काम. आज मला प्रत्यक्षात ही व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटते मेहनतीचं काय काम असतं ते. हे बघा ही नदी मस्त थंड असं वातावरण, एक नंबर. आपला बांधण बघा त्या बांधण. हा बांधण छान असा बांधण बघा. बघा ना केवढा मोठा असतो आतमध्ये, असं बनवलेलं असतं एक नंबर असं. संतो काय बोलतोयस? हा बांधण बनवतोयस? कधी आला होतास? कधी आला होतास? दुपारी? अच्छा अच्छा. हे बघा काम चालू आहे यांचं मस्त. केवढं आतमध्ये आहे ना बांधण. हा तुझा आहे का? तुमचा? हा. आणि इकडे रत्नाकर 1-2. ही वातोली आहे. हां हां ही वातोली म्हणजे मासा ना वरती जो अंडी घालण्यासाठी मासा तयार झालेला असतो तो इथून वरती प्रोसेस असते त्यांची जायची. आणि हा बंगलो. आता बंगलो म्हणजे बघा कसं बंगलो बनवलं दगड बिगड टाकून मजबूतीकरण. हो हो. हे म्हणजे कसं ताराबिराने बांधलेलं आहे बघा. शीग आहे, शिगापासून रॉड आहेत. रॉड डायरेक्टली सली आहे. सली 8 mm 10 mm सली आहे. आणि थोड्या जर आपण आतमध्ये जाऊया. कसला वाटतोय बघा आतमध्ये. सापड्या बघा वरती. वाशे सॉरी वाशे कुत्रा आहे तिकडे आरपार. पूर्ण आपल्याला पावसामध्ये भेटत नाही बघायला असं, पण प्रत्यक्षात भेटतं असं बघायला. बघा ना लय खतरनाक वाटतं असं. वाशे बघाल ना तुम्ही, म्हणजे जॉईंट म्हणजे असं ना हडसून हडसून त्याला बोलतात ना, म्हणजे मजबूतीकरण बघा ना कसलं मजबूतीकरण आहे. हे वाशे म्हणजे सुकेच असतात, त्याच्या सुके ओले पण असतात ना. सुके ओले त्याच्यानंतर वरती असतं टाळे. टाळे म्हणजे ओला टाळा किंवा ह्याचा पाळा पण असतो.
काय बोलतात त्याला, बगोली, जांभळीचा, असा कसला लांब सडक आहे बघा ना, एक नंबर वाटतं असा खतरनाक. तिकडे आरपार मला वाटतं ना एक 25-30 फुटापर्यंत असा लांब आहे, तिकडे असं तिथपर्यंत. अंकुश आहे पुढे, काय मेहनत असते ती बघा. मोठे मोठे दगड्या वेगळे असे उचलले जातात, नदीचा बांधण आहे ॲक्च्युली. ह्या मोठ्या दगड्यांतर त्यांची आवश्यकता असते, अशा मोठ्या मोठ्या दगड्यांची वातुलीसाठी. ही वातुली आहे तिथे मासा वरती चढत असतं असं. छान असं वरती जाऊया आपण. अंकुश इथून जाऊ ना, चालेल ना? मी बांधण्याच्या वरती आलो, एक नंबर. पावडा पण आहे इकडे. हे बघा, हे दगड ठेवलेत ना, ते सग असतं. सग म्हणजे तुम्हाला ते सांगेन मी, म्हणजे मासे त्याच्यामधून त्या टोक्यामध्ये जात असतात असं. इकडे बघा सग आहे ते, छान असा सग. आणि आता तुम्हाला टोका दाखवतो. टोका म्हणजे हे टोका, तिथे आपल्याला सॅम्पल पीस दिला इथे सग. हे सग ठेवलेत ना रत्नादादा, हे सग ठेवलेत. हा टोका एक म्हणजे मासे खेचण्याचं, खाली टोका लावतात आणि लोखंड असा आहे, बांबू खाली असतो. चला काय करूया, छान असा बघा टोका कसा आहे, मस्त छान असा. ह्याच्यामध्ये मासे भेटतात असे. नंतर मासे काढण्याची मजा ती वेगळी असते. व्हिडिओ तुम्हाला भेटतील बघायला, छान छान अशा गावाकडच्या कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने मासे कसे मारले जातात. हे पण वातुली. हे बघा आतमध्ये आलो आपण, बांधण्याच्या आतमध्ये. कसला खतरनाक आहे बघा ना. हे बघा तिकडचा पूर्ण हरपर दिसतो असा. मला वाटतं नाही एक 6 ते 7 फीटापेक्षा लांब असं आतमध्ये. आतमध्ये माणूस ना झोपू शकतो असा, एवढा फुल आतमध्ये मोठा असं बांधण आहे. अंकुश, ते किती दिवस लागतात ते बांधण बांधायला तरी? हो, किती दिवस लागतात? हा, पुरा 1 महिना. पुरा 1 महिना? शपथ, त्याला पूर्ण 1 महिना जातो. दगड्या वेगळ्या एवढ्या मोठ्या उचलायच्या असतात ना, नको जायला. आपल्या झोपडीसाठी लागणारी शिर्या घेऊन येतात. बांधून दाखवलं आपण इकडे. घर असते वरती, ढग फोडतोय वरती, म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता लवकर आहे. अशी नदी आहे बघा, मस्त अशी नदी. सर्वात अवघड रस्ता आमचा. मासे घेऊन आम्ही भेटल्याच्या नंतर बांधण्यामध्ये या रस्त्याने आम्ही वरती जात असतो. आणि जांभळं बघा, खतरनाक जांभूळ. एक नंबर गोड आहेत ना अशी जांभळं. मंडळी जांभळं बघा किती आहेत, खूप सारी जांभळं पाहायला वाटतात. आणि अशी गोड पण आहेत ना मस्त अशी. हे बघा जांभळंच जांभळं. मग अशी करवंद खाली, आता जांभळं. लय सॉलिड, सर्व पिकलेत अशी. फाटी बिटी जमवाच हो मस्त पैकी. होच्चो करायचं आपल्याला इथं. मासे भाजायचे तिथे मासे. मस्त झाली आपली झोपडी बनवून. तुटले त्या ना, आणि ते आडो बांधा अगोदर एक जाणता. कुठं आहेस तू सार्थक? मोठा आणून तोडून थांबा. दुसरी पण झोपडी त्या लोकांची. मंडळी आता आपण आलो ना पर्याच्या बांधणावर. त्या नदीचं बांधण पाहिल्यानंतर ना आता आपण पर्याचा बांधण छान असा बघूया. सध्या तरी पाऊस नाही आपल्या कोकणामध्ये. छान अशी प्रोसेस बघा कशी छान अशी गेलेली आहे. पर्याच्या बांधणाला पण मासे पकडाय मजा येते खूप. बघा पूर्ण टाळे वेळ चेपलेले आहेत, प्लॅस्टिक बिस्टिक छान असा चेपलेलं आहे. बघा कसा सपोर्ट दिला आहे मेन वाशाला. आणि आतमध्ये बघा कसला जबरदस्त बांधण आपला आतमध्ये. ह्या बांधणाला तर मासे पकडायला मजा येते म्हणजे बांधणामध्ये. आतमध्ये ना म्हणून सुबा पण राहतो असा. हे सर्व आता घाण निघून जाणार. हे आहे ना सर्व घाण आहे ना ती पावसात निघून जाणार. तिकडे आतमधल्या साईडला टोके लावतात. म्हणजे ह्या वातवली असतं ना मासा वर चढतो ना, तर त्या साईडला मुवमेंटला तिकडे असे टोके असतात. एक 7-8 10 तरी टोके असतात तिकडे, 10-12. हे सग चांगले गडक बंगलो बोलतात त्यांना. आणि हा वासा बघा केवढा जबरदस्त, केवढा हेवी असा आहे. आणि हे आहे ते आईन वेगवेगळ्या झाडांचे असे आपल्याला
वाशे पाहायला भेटतात. त्याची टाकण्याची टेक्निक बघा ना कशी छान अशी आहे. तर छान असं आपला पर्याचा बांधण. ह्या बांधणात मासे पकडायची मजा वेगळीच असते. खूप सारी मजा येते इकडे. छान मस्त असं मस्त मोठी हाईट बघाल ना केवढी आहे. एक 7 ते 8 फुटाची हाईट आहे. हे गडक छान असे 3 गडक आहेत. आणि वरती टाकली माती. वरती माती टाकायचं काम मजबूत मध्ये कसला जबरदस्त करतात. JCB येतोय आपला. हा हे बघा आता ती JCB आणि तिकडे गेली का वरती टाकणार माती सर्व अशी. खतरनाक बांधाने. बघूया आता JCBचं काय काम करतोय ते. ही माती काय करते सागर? ही एवढी ही माती एवढी पण खड्डा होईल तिथं ना. हा मस्त वाळू पण छान आहे. चल JCBचं काम झालं ऑलरेडी. छान असा बांधण ताऱ्याचा बांधण पण पाहिला आपण. खतरनाक आहे मोमेंट. काम जोरात चालू आहे बांधणांचे. सध्या आता चंडीचे मासे भेटायला सुरुवात होईलच एक 10 दिवसामध्ये. तर छान अशा मस्तपैकी पुन्हा एकदा आपण दाखवतो इकडे बघा. ही वातोली अजून बाबा वातोली केली नाही नाही. सिमेंटची गरजेचं पाणी. काय बोलतो सिमेंटची? सिमेंटची गरजेचं आईच्या गावात खरंच. भावाय नको. हा व्हायला दरवर्षी ते वाहते असे दगडे ना. मोठे मोठं पाणी भरपूर येतो. सिमेंटची केली तर काय बघायलाच नको मग. खतरनाक आहे. मस्त टायर बी आताच चपले ना सर्व. हो आज हे सग बी मस्त लावले ते. हे सॉरी बंगलो मस्त मजबूत केलंय. दगड बिगड टाकून. तर हा वाटतो ना एक नंबर. हा ना. हा ह्या बांधण्यात मासे पकडायला मजाच येते रे. काय येते एवढी मजा येते ना एवढी. बाब्या तर जास्त इकडे रात्रभर दिवसभर इकडेच असतो. मासेच मासे. ती कोयनी आहे ना आपली. उतरच्या टायमाला लावायची. हा 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 छान अशी. एक 10 दिवसात पडेल मला वाटते पाऊस. ना 10 दिवसांना सुरुवात होईल. होईलच. हे डबके बिबके भरले ना मग काय टेन्शन नाही. इथं ओपन चालू आहे की समजा पाऊस आला. हा चला हा मस्त आपल्या पर्याचा पाट आहे. पूर्ण पर्याला जातो तर नदीला पाणी मिळतो. चला जाऊया आता घरी आपण. मस्त छान. ही आमची शेतीवरती आहे ती. पण सध्या शेती बिती कोण करत नाही. पण ह्या पण छोट्या भाल्याला पण मस्त मजा येते. काय सागरचा पोरगा लय पकडतो इकडे. या मजा करत असतो इकडे. आणि इकडे आम्ही हाताने मासे पकडत असतो असे हातपाकाच्या साह्याने. पाऊस पडला की मजा येते. तोंड्यातले मासे पकडायची मजा आहे वेगळीच आहे. काय ऊन लागतोय ना गावाकडे. जबरदस्त ऊन लागतोय. नको वाटतं. 10 वाजले 10:30 वाजले असतील. छान पद्धतीने आपण ना नदीचा बांधण बघितला आपण. खूप छान अशा टेक्निकने बनवलेला तो बांधण. तर आपण फायनली म्हणजे आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माशांचे व्हिडिओ बघायला विसरू नका. आता पुढील व्हिडिओ ह्या आपल्या चंडीच्या माशांचे व्हिडिओ येतील. तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला म्हणजे बाय. धन्यवाद.